How was your exams, holidays, everything done? Okay. Everyone have enjoyed holidays, no? Okay, now back to studies. Let's start with our I think this is old lesson. Means थोडासा लेसन मी घेतला होता तुमचा, पण तरी पण आपण हा अगेन वी विल स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. ओके. सेवन्थ लेसन पर्यंत तुम्हाला एक्झाम साठी होता मला वाटतं. फर्स्ट टू सेवन्थ. त्याच्यानंतर एट लेसन आपला झाला होता. अँड आयडियल रुलर. त्याच्यामध्ये मग शिवाजी महाराजांचे सगळे संघटन कौशल्य किंवा ते जनतेची काळजी कशी घेईल किंवा पॉलिसी रिगार्डिंग द आर्मी मीन्स सैन्याशी निगडीत त्यांचं धोरण कसं होतं. त्याच्यानंतर सहिष्णू पॉलिसी म्हणजे त्यांचं टॉलरन्स पॉलिसी ऑफ टॉलरन्स म्हणजे सहिष्णू धोरण. सहिष्णुतेबद्दल त्यांचं धोरण कसं होतं. स्वराज्यासाठी ते त्यांनी कशी लोकांना प्रेरणा दिली. त्याच्यानंतर ग्रेटनेस ऑफ महाराज वर्क म्हणजे महाराजांचं ग्रेटनेस कसा होता, त्यांचा काम करण्याची पद्धत कशी होती किंवा मग किती मोठेपणा होता त्यांच्या कामामध्ये ते जास्त होता. खूप व्हॉइस ब्रेक होय का? ओके, आय विल चेक. ओके, आय विल लीव द क्लास अँड आय विल जॉइन अगेन. ओके, तर मी तुम्हाला 8 लेसन बद्दल सांगत होते. तर अन आयडियल रुलर हा जो लेसन आहे तो आपला कंप्लीट झाला होता आणि आपण तो खूप स्लोली आणि डिटेलमध्ये घेतला होता तो लेसन. तर तुम्ही जर परत एकदा रीड कराल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आठवतील. ठीक आहे. सो फ्रॉम टुडे वी विल स्टार्ट विथ अवर न्यू लेसन दॅट इज द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. त्यातलाही आपण काही पार्ट घेतला होता. त्यातला थोडासा पार्ट आपण लर्न केला होता, पण तरी पण आपण परत स्टार्ट करूया हा लेसन. ओके. मे बी स्क्रीन शेअर केल्यावर माझा आवाज ब्रेक होतोय का मला सांगा एकदा. ओके, वी विल स्टार्ट विथ अवर लेसन. मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम.
After the death of Chhatrapati Shivaji Maharaj, the Marathas fought with great valor with the Mughals under the leadership of Chhatrapati Sambhaji Maharaj, Chhatrapati Rajaram Maharaj, and Maharani Tarabai to protect the Swaraj. आवाज येतोय का ब्रेक होतोय? व्हॉइस इज ब्रेकिंग इन मिडल. ओके, आपण एक 5-10 मिनिट कंटिन्यू करूया. 5-10 मिनिट क्लास कंटिन्यू करूया, बघू आपण काय होतं. सो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा जो स्वातंत्र्य संग्राम आहे, म्हणजे परकीय आक्रमण जी आहेत, मुघलांचे असतील किंवा आदिलशाही, कुतुबशाही यांची आक्रमणं सतत चालूच होती. जरी शिवाजी महाराज आपल्यातून गेले असले तरी हे नंतर शिवाजी महाराजांचे पुत्र होते, संभाजी महाराज किंवा मग राजाराम महाराज आणि ताराबाई, महाराणी ताराबाई. आपण तो फॅमिली ट्री पण पाहिला होता. तर या सगळ्यांना आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी लढा द्यावा लागला होता. दिस लॉंग वॉर दॅट लास्टेड फॉर 27 years इज कॉल्ड मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. तर हे जे युद्ध आहे, शिवाजी महाराजांनंतरचं युद्ध पण जवळजवळ 27 वर्ष चाललं आणि त्यालाच काय बोलतात तर मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असं बोललं जातं. ओके. This long in 1682, the Emperor Aurangzeb himself led the invasion of South. Even then, despite enormous difficulties, the Marathas emerged victorious in this struggle. तर औरंगजेब आहे एम्पेरर, म्हणजे सम्राट औरंगजेब जो आहे त्यांनी 1682 मध्ये आक्रमण केलं साऊथ वरती, दक्षिण भागामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे त्यांनी आक्रमण केलं. तरी सुद्धा आणि खूप सगळ्या डिफिकल्टीज आल्या मराठ्यांना, खूप सगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं. इनॉर्मस म्हणजे काय, खूप जास्त. आणि डिस्पाइट म्हणजे एवढं असून सुद्धा खूप सगळ्या डिफिकल्टी आल्या तरी सुद्धा मराठ्यांनी म्हणजे विजय मिळवला होता. ह्या सगळ्या स्ट्रगल जे केला त्यांनी, हा जो सगळा लढा दिला त्याच्यामध्ये ते विजयी झाले. दिस वॉर इज अन एक्साइटिंग अँड ग्लोरियस पिरियड इन द हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि तो भारताच्या इतिहासातला खूप असा एक्साइटेड आणि ग्लोरियस म्हणजे लिहिण्यासारखा असं म्हणतो ना आपण, तर असा इतिहास होता आपला तो. हे जे 27. इन दिस चॅप्टर वी शॅल लर्न अबाउट दिस वॉर ऑफ इंडिपेंडन्स. आता हे युद्ध कसं झालं, काय झालं शिवाजी महाराजांच्या डेथ नंतर, तर हे आपल्याला ह्या लेसन मध्ये शिकायचंय. द वर्ड मराठा यूज हेअर मीन्स पीपल हु स्पीक मराठी और महाराष्ट्रीयन पीपल. मराठा म्हणजे काय, तर मराठा एक कास्ट पण असते, तुम्हाला माहिती असेल. जसं ब्राह्मण तसं मराठा किंवा मग कुंभार अशा कास्ट आहेत ना, शिंपी वगैरे असं. तर मराठा ही कास्ट नाहीये, तर मराठा हा शब्द कुणासाठी यूज केलाय, तर जे मराठी बोलतात किंवा जे महाराष्ट्रामध्ये राहतात त्या सगळ्यांना मराठा असं बोललं जातं. त्याच्यामध्ये मुस्लिम पण होते बघा, शिवाजी महाराजांच्या सभेमध्ये किंवा त्यांचे जे सहकारी होते ते मुसलमान सुद्धा होते, तर ते सुद्धा मराठ्यामध्ये मोड, त्यांना सुद्धा मराठा असंच बोललं गेलेलं आहे. संभाजी राजे स्पीकिंग प्रेझेंट रोल प्ले, डू धिस. संभाजी राजांचा तुम्हाला रोल प्ले करायचा. छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज वॉज द एल्डेस्ट सन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. He was born on 14th May 1657 on the
पुरंदर फोर्ट. पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती हे संभाजी महाराज आहेत, त्यांचा जन्म झाला होता. कधी? 14 मे 1657. आफ्टर शिवाजी महाराज ही बिकेम द छत्रपती. साहजिकच आहे, शिवाजी महाराजांनंतर मोठे जे पुत्र असतात, राजाचा मोठा पुत्र हा राजा बनत असतो. तर मग शिवाजी महाराजांचे मोठे पुत्र होते संभाजी महाराज, मग ते छत्रपती बनले. ऍट दिस टाइम द मराठाज वेअर बॅटलिंग अगेन्स्ट मुघल्स. ड्युरिंग द सेम पिरियड एम्परर औरंगजेब सन शहजादा अकबर रिबेल्ड अगेन्स्ट हिज फादर. तर त्यावेळेला मराठा हे मुघलांच्या विरोधात लढतच होते, बॅटल करत होते, म्हणजे लढत होते. आणि ड्युरिंग द सेम पिरियड म्हणजे त्याच काळामध्ये एम्परर औरंगजेबाचा जो पुत्र आहे शहजादा अकबर, त्याने सुद्धा रिबेल्ड म्हणजे बंड पुकारलं. त्याच्या स्वतःच्या वडिलांविरुद्ध त्याने बंड पुकारलं. तर वडिलांच्या काही गोष्टी त्याला मान्य नसतील किंवा त्याचे विचार जे आहेत ते वडिलांच्या विरोधात असतील, तर त्यामुळे त्यांनी काय केलं, औरंगजेबाच्या विरोधात बंड केलं. द एम्पेरर क्रश्ड हिज रिबेलियन. तर हा जो हे जे औरंगजेब होता सम्राट, त्याने त्याच्या पुत्राचं जो बंड आहे तो क्रश केला, म्हणजे मोडून काढला. म्हणजे कुठे स्वारी केली असेल, औरंगजेबाच्या विरोधात त्याने कुठेतरी स्वारी केली असेल, तर त्याने काय केलं, औरंगजेबाने त्याचा बंड मोडून काढला. देन अकबर केम टू डेक्कन टू टेक शेल्टर विथ संभाजी महाराज. मग त्यावेळेला अकबर जो आहे औरंगजेबाचा पुत्र, तो डेक्कनला आला आणि संभाजी महाराजांसोबत तो राहू लागला. संभाजी महाराज जिथे डेक्कन मध्ये राहत होते तिथे अकबर आला आणि त्यांच्यासोबत राहू लागला. देन द एम्परर हिमसेल्फ डिसेंडेड ऑन द साऊथ इन 1682 टू व्हँक्विश अकबर. तर औरंगजेबाला माहित होतं की संभाजी महाराजांसोबत हा अकबर राहतो आहे डेक्कनला. तर मग ते औरंगजेबाने स्वतः स्वारी केली साऊथ वरती 1682 मध्ये स्वारी केली. तर कशासाठी? टू व्हँक्विश अकबर, म्हणजे अकबरला हरवण्यासाठी त्यांनी स्वारी केली. ही हॅड विथ हिम अ ह्यूज आर्मी अँड अ पॉवरफुल आर्टिलरी. तर औरंगजेब साहजिकच सम्राट होता, एम्परर होता, त्याच्याकडे खूप सगळे शक्तिशाली तोफगोळा किंवा दारुगोळा होता, सैन्य पण त्याचं खूप मोठं होतं. तर त्यांनी जे आक्रमण आहे ते खूप मोठं सैन्य आणि लष्कर, काय म्हणतात, सैन्याला लष्कर म्हणतात, आणि तोफखाना जो होता त्याचा पॉवरफुल आर्टिलरी. तर हे सगळं होतं त्याच्याकडे, खूप सगळे बॉम्ब्स असतील किंवा आपण बोलतो ना तोफगोळा असेल, तर ते सगळं घेऊन त्याने आक्रमण केलं. ही आस्क्ड द सिद्धी ऑफ जंजिरा टू अंडरटेक द एक्सपिडिशन अगेन्स्ट द मराठा. तर जाता जाता ह्या औरंगजेबने काय केलं होतं, तर सिद्धी जो आहे, जंजिऱ्याचा सिद्धी जो आहे, त्याला सुद्धा मराठ्यांच्या बरोबर जे पोर्तुगीज होते बाजूला करून घेतलं, पण नंतर पोर्तुगीजाला सुद्धा करून घेतलं. कॉन्सिक्वेंटली संभाजी महाराज हॅड टू फेस मॅनी ऍडव्हर्सरीज ऍट वन अँड द सेम टाइम. मग त्यामुळे काय झालं, एवढे सगळे राजे जर संभाजी महाराजांवरती आक्रमण करून आले, तर साहजिकच त्यांना खूप मोठ्या एकाच वेळेला खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. ओके ओके, everybody can now listen. Okay. ओके, प्रथमेश. हॅलो मॅम. हा, नेक्स्ट पार्ट रीड कर प्रथमेश. ओके मॅम. संभाजी महाराजांची कारकिर्दी ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय. महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी
मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते. वयाच्या 14व्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे अधिपत्य यात लक्ष घालू लागले होते. युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशाहीच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. त्याच्या युद्ध कौशल्यांचे वर्णन करताना त्या वेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्ती साजेल असा शूरवीर आहे. संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला. काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते. पण ओके संभाजी खूप मोठा पॅराग्राफ आहे. नेक्स्ट पॅराग्राफ आपण आधी हे समजून घेऊया. ओके मॅम. ओके प्रथमेश, थँक्यू. द रेन ऑफ संभाजी महाराज मार्क्स द फर्स्ट चॅप्टर ऑफ द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स आफ्टर शिवाजी महाराज. तर संभाजी महाराजांची जी कारकीर्द आहे ती शिवाजी महाराजांनंतर स्वातंत्र्य संग्रामानंतर चालू होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स त्याचा हा पहिला धडा असं बोललं जातं. संभाजी महाराजांचं जे कारकीर्द चालू झाली त्याला आता जो आपण लेसन बघतोय मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्रामातला पहिला धडा हा संभाजी महाराजांची कारकीर्द हा असं म्हणून बोलला जातो. शिवाजी महाराज हॅड गिवन हिम एक्सलंट एज्युकेशन इन सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन अँड मिलिटरी कॅम्पेन. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांना उत्तम शिक्षण दिलं होतं. कशाचं तर मुलकी प्रशासन म्हणजे आपलं राज्याचा कारभार कसा सांभाळायचा त्याचं जे सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते त्यांना उत्तम प्रकारे दिलं होतं. आणि मिलिटरी कॅम्पेन म्हणजे लष्करी मोहिमा कशा सांभाळायच्यात, म्हणजे युद्धाच्या ठिकाणी कशा युक्त्या करायच्या किंवा युद्ध कसं करायचं, युद्ध कौशल्य कसं असतं. हे जेव्हा मोहिमेला जात कुठल्या ठिकाणी युद्ध जर चालू झालं तर ते युद्ध 2-2, 4-4 महिने चालत असे, मग त्याला काय बोलायचे, मोहीम. म्हणजे ती युद्धाची मोहीम हाती घेतलेली असे. एखाद्या राज्यावर संकट आक्रमण करणे किंवा तिथून मग ही सगळी मोहीम जी आहे ती खूप चालेल. त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागत आहे. द स्टेट अँड कमांड ऑफ द आर्मी 14 years होते संभाजी महाराज. आता चालू केलं होतं जसं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्याचं प्रशासन सांभाळायचं असेल किंवा मग आर्मीशी रिलेटेड गोष्टी असतील, सैन्य दलाशी रिलेटेड काही गोष्टी असतील, त्या सगळ्या शिकायचं. हे सगळं जे प्रशिक्षण आहे त्यांनी 14व्या वर्षापासूनच स्टार्ट केलं होतं. व्हाईल ही वॉज स्टील प्रिन्स ही हॅड लेड अटॅक्स ऑन मॅनी टेरिटरीज ऑफ मुघल्स अँड द आदिलशाह. तर ते जेव्हा राजकुमारच होते म्हणजे अजून राजा झाले नव्हते ते, तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी मुघलांच्या आणि आदिलशहाच्या बऱ्याच प्रदेशांवरती हल्ले केले होते. म्हणजे लष्कराचं जे प्रशिक्षण आहे, ट्रेनिंग आहे, ते राजा होण्याच्या आधीपासूनच त्यांना मिळालं होतं. देन फ्रेंच ट्रॅव्हलर ॲबे कॅरी सेज अबाउट हिज बॅटल केम. जो एक फ्रान्सचा जो प्रवासी आहे म्हणजे प्रवास वर्णन लिहितो प्रवासी आहे, तर त्याने एक त्यांच्याविषयी त्यांचे जे युद्ध कौशल्य आहे त्याच्याविषयी तो असं बोलतो की इवन दो द प्रिन्स इज यंग ही इज करेजियस अँड ब्रेव्ह लाईक हिज फादर वॉज फेमस फॉर. म्हणजे हा प्रिन्स जरी यंग असला म्हणजे तरुण असला तरी सुद्धा
त्याचे वडील ज्यासाठी प्रसिद्ध होते, फेमस होते, कशासाठी होते तर करेजियस म्हणजे धाडस आणि शूरवीरतेसाठी ते प्रसिद्ध होते. तर त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा सुद्धा आहे असं त्यांनी वर्णन केलं होतं. वेन संभाजी महाराज बिकेम छत्रपती, द वॉर विथ मुघल्स बिकम फेअरसर. म्हणजे संभाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले तेव्हा तर म्हणजे शिवाजी महाराज असताना तर हे युद्ध चालूच होतं. औरंगजेब सतत शिवाजी महाराजांना त्रास देत होता, आपल्या राज्यावरती आक्रमण करत होता. ह्या सगळ्या मोहिमा कंटिन्युअस चालूच होत्या. पण शिवाजी महाराज गेल्यानंतर अजूनच तीव्र झालं होतं. हे सगळं युद्ध जे आहे ते अजून तीव्र झालं होतं. व्हॉइस इज ब्रेकिंग. अजून आवाज ब्रेक होतोय का? Okay, Aurangzeb wanted to occupy regions from Kabul to Kanyakumari and create a grand unified Mughal empire. तर औरंगजेबाला काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत हे सगळं जे राज्य आहे त्याला सम्राट बनायचं होतं, आपल्या राज्याला जोडून घ्यायचं होतं, मुघल साम्राज्याला ते जोडून घ्यायचं होतं. हिज ड्रीम वॉज टू डिस्ट्रॉय द मराठा स्टेट कम्प्लिटली युझिंग हिज मिलिटरी अँड फायनान्शियल प्रॉवेस. म्हणजे आपलं जे आर्थिक आणि लष्करी जे शक्ती आहे, पॉवर जे आहे ती यूज करून त्यांना मराठ्याला कम्प्लिटली त्यांना डिस्ट्रॉय करायचं होतं, त्यांचा मराठ्यांचा नाश करायचा होता. बट संभाजी महाराज शॅटर्ड हिज ड्रीम्स विथ हिज ब्रेवरी अँड मिलिटरी स्किल्स. परंतु संभाजी महाराजांनी त्याचे जे सगळे स्वप्न जे आहेत ते शॅटर्ड म्हणजे धुळीला मिळवले होते. कशाने तर त्यांचं जे मिलिटरी स्किल्स होते, लष्करी कौशल्य होतं, ब्रेवरी होती, धाडस होतं त्यांचं. ह्या धाडसी वृत्तीमुळे त्यांनी ते औरंगजेबाचं जे स्वप्न होतं पूर्ण मराठा साम्राज्य परत हे करायचं, शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आपल्याला ते परत त्यांच्याकडून काढून घ्यायचं असं औरंगजेबाचं स्वप्न त्यांनी धुळीला मिळवलं होतं. Troops of the Maratha army attacked many of the Mughal territories. Though the emperor general tried very hard for a long time, they couldn't win the Maratha fort of Ramses near Nasik. तर मराठ्यांचे जे ग्रुप होते, ट्रुप्स म्हणजे काय, छोट्या छोट्या तुकड्या, छोटे छोटे दल जे होते त्यांनी बऱ्याचशा मुघल साम्राज्यावरती अटॅक केला होता. दो द एम्पेरर जनरल ट्राईड व्हेरी हार्ड. म्हणजे सम्राटांचा जो जनरल असतो म्हणजे सरदार असतो त्याने खूप प्रयत्न केले, खूप जास्त काळापर्यंत तो प्रयत्न करत होता की मराठ्यांचा जो रामसेज फोर्ट जो आहे नाशिक जवळचा तो जिंकण्यासाठी त्याने खूप हार्ड असे प्रयत्न केले, पण त्याच्यामध्ये तो यशस्वी नाही झाला. द संभाजी म्हणजे संभाजी महाराजांचा हा जो पराक्रम आहे, व्हॅलर आहे, त्याच्यामुळे औरंगजेब आहे त्याने आता त्याने हार मानायला इन द फ्रस्ट्रेशन अँड आणि काय केलं तर त्याचं जे टर्बन आहे, त्याची पगडी आहे ती जमिनीवर फेकून दिली. त्याला राग आला होता. ही मेड अ वॉव म्हणजे त्याची पगडी जी आहे ती त्याने जमिनीवर फेकून दिली आणि त्याने असा निश्चय केला होता की जोपर्यंत संभाजी महाराजांना हरवत नाही तोपर्यंत ती पगडी तो पुन्हा घालणार नाही, असा त्याने निश्चय केला होता. संभाजी महाराज हॅड रेंडर्ड औरंगजेब हेल्पलेस टू दिस एक्सटेंट. इतक्यापर्यंत याच्यापर्यंत हेल्पलेस केलं होतं औरंगजेबाला. ओके, नाउ हु विल रीड नेक्स्ट पार्ट? तेजल, न्यू स्टुडंट आहे का तेजल?
तेजल, switch on your mic. Yes, teacher. ओके, न्यू स्टुडंट आहे का तू? Yes. Yes. ओके, समजते का तुला शिकवलेलं? थोडं. अच्छा, काय नाही समजला? कुठला पार्ट नाही समजला? मराठी मीडियम आहे की इंग्लिश मीडियम? मराठी. अच्छा, तर आपण काय करतो, इंग्लिश मध्येच बुक समोर ठेवतो आणि प्रत्येक सेंटेन्स मी तुम्हाला मराठीत मिनिंग सांगत असते, म्हणजे मराठीत एक्सप्लेन करते. ओके, तर त्याच्यामुळे तुमचं इंग्लिश सुद्धा इव्हन पक्क होतंय. हा. आणि मराठी तर करतोच आपण, मराठी मिनिंग तर सांगतोच, त्याच्यामुळे समजायला पाहिजे. हा. येस. एखादा शब्द समजला नसेल तुम्हाला मराठी बुक मध्ये, तर तुम्ही त्यावेळेला मला विचारू शकता, ठीक आहे? ओके. ओके, ते डू यू नो ते वाच बरं पुढचं. मराठीच बुक असेल तर मराठीमधून वाच. इंग्लिश येत असेल, जमत असेल तर इंग्लिश मध्ये वाचू शकता. इंग्लिश नाही येत. मराठीचं पुस्तक घेऊन ठीक आहे, मराठीमध्ये वाच मग. मराठीचं आहे का तुझ्याकडे बुक? आहे था. पण तो बघायला लागेल कारण की शाळा बंद आहे ना. नाही, तसं नाही म्हणत मी. मोबाईल मध्ये आहेत ना, सगळ्यांना पीडीएफ मिळालेले आहेत. स्टुडंट्स तुमच्याकडे आहेत ना पीडीएफ? बाकीचे स्टुडंट्स मोबाईल मध्ये असतील ना पीडीएफ, बुक मिळालेत ना? ओके, तर आपल्याला मोबाईल मध्ये बुक पाहू शकतो आपण. मी जसं मोबाईल मध्ये बघून शिकवते तुम्हाला, तसं तुम्ही मराठी बुक सुद्धा पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता. मॅम कडून मागू शकता व्हॉट्सअप वरती आणि तुम्ही ते डाउनलोड करून ठेवू शकता, म्हणजे तुम्ही मोबाईल मध्येच वाचू शकता मग त्याला. ओके, ठीक आहे तेजल, तू नेक्स्ट टाइम वाच मग. ओके टीचर. ओके, दीपिका, हॅलो मॅम. तू रीड कर नेक्स्ट पार्ट. Okay. Do you know Aurangzeb thought that once the Maratha forts were captured, their rule too would come to an end. So he put a siege around Ramsej fort near Nashik. Aurangzeb's army was huge. The Maratha army was small, but they fought with perseverance. The siege continued for the next 5 years. This bravery of a handful Maratha soldiers was apparent. These resistance offered by the Marathas made Aurangzeb realize the difficulty of fighting with them. Campaign against the Siddhi. The Siddhi of Janjira used to harass the people in the Maratha territory. He used to raid, burn and loot the Maratha territory and commit atrocities. Sabhasad has described him as a rat in the house. As the rat in the house. Sambhaji Maharaj started a campaign against him in 1682 Christ era. His army led a siege to Siddhi's Dandrajpuri fort and battered the fort for Janjira with the artillery. But at the same time, the Mughal army invaded Swaraj. Sambhaji Maharaj had to abandon the Janjira campaign and turn back. Campaign against the Portuguese. The Portuguese of Goa joined ओके hands ओके with ओके ओके ओके, वेट दीपिका. ओके, फर्स्ट आपण हे समजून घेऊया. औरंगजेब thought that once the Maratha fort were captured, their rule too would come to an end. औरंगजेबाला असं वाटत होतं की मराठ्यांचे एकदा सगळे किल्ले घेतले. आपण एका लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं की शिवाजी महाराजांनी जेव्हा कॅम्पेन स्टार्ट केलं होतं, तेव्हा पण त्यांनी फोर्ट्स आधी जिंकायला सुरुवात केलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचं असं मत होतं की एकदा किल्ले जिंकले की मग त्याच्या आसपासचा प्रदेश जो असतो तो आपला होतो, म्हणजे तो जिंकून घेणं सोपं असतं एकदा किल्ला मिळाला की. सेम थिंकिंग औरंगजेबाचं पण होतं. औरंगजेबाला वाटलं की एकदा मराठ्यांचे फोर्ट्स, आता आपण त्यांचे फोर्ट्स घेतले होते सगळे, आधी शिवाजी महाराज म्हणजे औरंगजेबाकडे होते पहिले, मुघलांकडे.
तर ते शिवाजी महाराजांनी सगळे फोर्ट कॅप्चर केले होते. आता परत औरंगजेबाला आपल्यावरती हल्ले करून त्याचा असा विचार होता की सगळे फोर्ट आपण कॅप्चर केले की त्यांचं जे राज्य आहे ते सुद्धा हे संपून जाईल, म्हणजे त्यांचा जो राज आहे, रूल जे आहे, म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे ते संपेल. सो ही पुट सेज अराउंड रामसेज फोर्ट नियर नाशिक. त्याच्यामुळे त्यांनी रामसेज किल्ल्याला वेढा दिला. औरंगजेब्स आर्मी वॉज ह्यूज, द मराठा आर्मी वॉज स्मॉल. औरंगजेबाचं सैन्य मराठ्यांपुढे खूप जास्त होतं, मराठ्यांचं कमी होतं. बट दे फॉट विथ प्रिझर्वन्स. पण तरी सुद्धा त्यांनी म्हणजे खूप प्रयत्नपूर्वक लढा दिला. द सेज कंटिन्यूड फॉर द नेक्स्ट 5 years. आणि हा जो लढा आहे तो जवळजवळ 5 वर्ष चालला. फक्त नाशिकच्या फोर्टसाठीचा जो लढा आहे तो जवळजवळ 5 वर्ष चालला. दिस ब्रेवरी ऑफ हँडफुल मराठा सोल्जर वॉज अनपॅरलड. म्हणजे हे जे त्यांचं जे धाडस होतं, मुठभर मराठ्यांचं जे धाडस होतं ते अवर्णनीय होतं. म्हणजे त्या मुघलांपुढे एवढ्या थोड्याशा मराठ्यांनी इतकं फाईट केलं ते सुद्धा खूप अतुलनीय होतं. दिस रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द मराठाज मेड औरंगजेब रिअलाइज द डिफिकल्टी ऑफ फायटिंग विथ देम. मग याच्यावरूनच औरंगजेबाच्या लक्षात आलं होतं की मराठ्यांशी फाईट करणं एवढं सोपं नाहीये, म्हणजे मराठ्यांचा विरोध करणं एवढं इझी नाहीये. तर रामसेज किल्ल्याचं जे घटना होती फोर्टची, तर त्याच्यावरून औरंगजेबाच्या लक्षात आलं होतं की हे मराठा म्हणजे साधे नाहीयेत, आपण जेवढे समजतो तेवढे ते म्हणजे दुर्बळ नाहीयेत, तर ते सुद्धा शक्तिशाली आहेत, त्यांना लढा देणं सुद्धा तितकंच अवघड आहे, असं हे औरंगजेबाच्या लक्षात आलं होतं. कॅम्पेन अगेन्स्ट द सिद्धी. The Siddhi of Janjira used to harass the people in the Maratha territory. He used to raid, burn, and loot the Maratha territory and commit atrocities. म्हणजे हा जो जंजिराचा सिद्धी आहे त्यांनी काय केलं, मराठा लोकांचे जे प्रदेश होते त्याच्यामध्ये त्यांनी लोकांना हॅरॅस करायला सुरुवात केलं, म्हणजे त्रास द्यायला सुरुवात केलं. कधी कधी तो रेड टाके, कुठे अचानक छापा मारे, किंवा मग जाळपोळ करेल एखाद्या प्रदेशामध्ये, कुणाची शेती असेल किंवा काय असेल तर तिथं जाळपोळ करेल, किंवा लूट करेल म्हणजे चोरी करेल, तिथलं सामान लुटून नेईल, असे प्रकार तो करत असे. सिद्धी लोकांना त्रास देण्यासाठी, मराठ्यांना त्रास देण्यासाठी असे प्रकार त्याने चालू केले होते. मराठा टेरिटरी अँड कमिट अॅट्रॉसिटीज, म्हणजे मराठ्यांची मानहानी करायला चालू केलं होतं त्यांनी. अॅट्रॉसिटीज म्हणजे काय, तर मराठ्यांचं म्हणजे मुद्दाम अपमान करणे किंवा त्रास देणे असं. सभासद हॅज डिस्क्राइब्ड हिम ऍज अ रॅट इन द हाऊस. आपल्या घरामध्ये जसा उंदीर असतो है ना, उंदीर आपल्याला सतत त्रास देत असतो, त्याचा आपल्याला त्रास होत असतो, तसं मग हा सिद्धी जो आहे त्याला काय वर्णन केलंय, सभासद नावाचा जो हे आहे लेखक जो आहे त्याने काय वर्णन केलं, तर तो घरा संभाजी सिद्धीने त्रास द्यायला सुरुवात केलं. मग सिद्धीच्या विरोधात सुद्धा त्यांनी संभाजी महाराजांनी मोहीम स्टार्ट केली. ही आर्मी दंडराजपुरी फोर्ट अँड बॅटर्ड द फोर्ट ऑफ जंजिरा विथ द आर्टिलरी. तर सिद्धीचा दंडराजपुरी नावाचा फोर्ट आहे त्याला त्यांनी वेढा दिला, आणि जंजिऱ्याचा जो अँड बॅटर्ड द फोर्ट ऑफ जंजिरा विथ आर्टिलरी, म्हणजे आर्टिलरी म्हणजे आपण जे तोफ गोळे वगैरे म्हणतो, दारू गोळा, तर तिथे त्यांनी तो दारू गोळा करायला तिथला घ्यायला सुरुवात केली. बट ऍट द सेम टाइम द मुघल आर्मी इन्व्हाडेड स्वराज. पण त्याच वेळेला काय झालं, तर मुघलांचं जे सैन्य आहे त्यांनी इकडून दुसरीकडून स्वराज्यावरती आक्रमण केलं. म्हणजे इकडं सिद्धीशी लढा देत होते त्याच वेळेला इकडे मुघलांनी परत आक्रमण केलं आपल्यावर. संभाजी महाराज हॅड टू अबॅन्डन द जंजिरा कॅम्पेन अँड टर्न बॅक. अबॅन्डन म्हणजे मध्येच सोडावं लागला. संभाजी महाराजांना जंजिऱ्याचं जे कॅम्पेन आहे ते मध्येच सोडून द्यावं लागलं आणि
परत फिरावं लागलं, म्हणजे परत त्यांना मुघलांकडे यावं लागलं. मुघल एका साईडने आक्रमण करून आले, मग सिद्दीचं जे होतं ते मध्येच सोडलं त्यांनी आणि परत मुघलांशी लढा देण्यासाठी ते परत फिरले. अंडरस्टूड? समजते का सगळ्यांना? आपण या लेसन मध्ये कम्प्लिटली संभाजी महाराजांचा पराक्रम पाहतोय. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच्यानंतर मग त्यांनी कसं वयाच्या 14व्या वर्षीपासूनच लष्करी असेल किंवा सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन असेल, म्हणजे मुलकी कारभार असेल, हा सगळा पाहायला चालू केलं होतं. सगळ्याचं ट्रेनिंग घेतलं होतं त्यांनी, एक्सलंट एज्युकेशन घेतलं होतं. आणि मग मराठ्यांचं वार जे आहे ते हे वॉर जे आहे ते संभाजी महाराजांच्या पासून कारकिर्दीपासून स्टार्ट होतं. त्याच्यानंतर संभाजी महाराज झाले, त्याच्यानंतर राजाराम महाराज, हे पुढे येणार आहे. महाराणी ताराबाई, दुसरे जे राजे होते शिवाजी टू किंवा हे, तर हे पुढची जी फॅमिली आहे त्यांची फॅमिली ट्री, ते कसा कसा पराक्रम करत गेले ते आपल्याला पुढच्या लेसन्स मध्ये पाहायचं आहे. आता आपण सध्या संभाजी महाराजांनी कसा पराक्रम केला ते शिकतोय. तर वेगवेगळ्या ठिकाणाहून, म्हणजे मुघलांकडून आक्रमण होत होतं, परत सिद्धीकडून पण आक्रमण झालं, तर त्यावेळेला संभाजी महाराज कसा कसा लढा देत होते. तर सिद्धीने जेव्हा आक्रमण केलं त्यावेळेला इकडून मुघलांनी पण आक्रमण केलं, म्हणून मग सिद्धीची मोहीम त्यांनी अर्ध्यावर सोडली आणि मुघलांशी फाईट करण्यासाठी परत ते इकडे आले. कॅम्पेन अगेन्स्ट द पोर्तुगीज. आता पोर्तुगीजांनी सुद्धा आपल्याला खूप सगळे शत्रू होते, आपल्याला माहितीच आहे. आदिलशहा, कुतुबशहा, मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच, परत हे इंग्रज जे होते ते सुद्धा, कुणाचं ना कुणाचं सतत आक्रमण होत असे. तर आता म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा संभाजी महाराजांना सुद्धा पोर्तुगीजांनी आक्रमण केलं होतं त्यावेळेला. जसं मुघलांनी केलं, सिद्धीने केलं, तसंच पोर्तुगीजांनी सुद्धा केलं होतं. गोव्याचे जे पोर्तुगीज होते ते. ओके, महिका. Hello, ma'am. महिका, त्याच्यानंतर आदिती. Hello, ma'am. येस महिका, रीड. Hello. हा, Campaign आवाज येतोय मला against the तुझा. Portuguese. The Portuguese of Goa joined hands with the emperor against Sambhaji Maharaj. So Sambhaji Maharaj decided to teach a lesson to the Portuguese. He attacked the Revdanda fort of the Portuguese in 1683 century. To counter this, the Portuguese led a siege to the Fonda fort of the Marathas on the Goa border. The Marathas broke through the siege of attack Goa. In the battle, Yesaji Camp showed great valor. The Portuguese governor got wounded and retreated. Sambhaji Maharaj followed him. The Portuguese were in deep trouble at and next. At At this time. this This time at screen. yes, at this time Sambhaji Maharaj got the news that the Mughals had attacked South Konkan. Therefore, he had abandoned the winning campaign of Goa and returned to fight with the Mughals. ओके. The end of hello. ओके महिका, वेट. ओके, आपण हे समजून घेऊ आधी. कॅम्पेन अगेन्स्ट द पोर्तुगीज. आता पोर्तुगीजांच्या विरोधात कशी मोहीम केली? द पोर्तुगीज ऑफ गोवा जॉईन हँड विथ द एम्पेरर अगेन्स्ट संभाजी महाराज. तर पोर्तुगीजांचे जे ते पोर्तुगीज होते गोव्याचे, त्यांनी हा जो एम्पेरर होता औरंगजेब, त्याच्याशी हात मिळवणी केली होती, त्याच्याशी हात जोडले होते. म्हणजे ते दोघ जण एकत्र झाले होते आणि संभाजी महाराजांवरती त्यांनी अटॅक केला होता. So Sambhaji Maharaj decided to teach a lesson to the Portuguese. He attacked the Revdanda fort of Portuguese in 1683.
मग त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी पण धडा शिकवायचं ठरवलं पोर्तुगीजांना आणि त्यांचा जो रेवदंडा फोर्ट आहे त्याच्यावरती हल्ला केला. आणि ह्या हल्ल्याचं उत्तर म्हणून म्हणजे टू काउंटर दिस ह्या हल्ल्याचं हा हल्ला मोडून काढण्यासाठी पोर्तुगीज लेड अ सेज टू द फोंडा फोर्ट ऑफ मराठा ऑन द गोवा बॉर्डर. तर गोव्याच्या बॉर्डरवरचा फोंडा जो किल्ला होता त्याला पोर्तुगीजांनी वेढा दिला. इकडे पोर्तुगीजांच्या किल्ल्याला संभाजी महाराजांनी आणि मग त्यालाच उत्तर म्हणून त्यांनी काय आयडिया केली तर आपला जो मराठ्यांचा किल्ला होता त्याला त्यांनी वेढा दिला. द मराठा ब्रोक थ्रू द सेज अँड अटॅक गोवा. मराठ्यांनी तो जो वेढा होता तो मोडून काढला होता आणि गोव्यावरती अटॅक केला होता. इन दिस बॅटल येसाजी कंक शो ग्रेट व्हॅलर. ह्या युद्धामध्ये येसाजी कंक जे होते शिवाजी महाराजांचे सरदार सहकारी त्यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला होता. द पोर्तुगीज गव्हर्नर गॉट वाउंडेड अँड रिट्रीटेड. पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता तो जखमी झाला. ह्या सगळ्यामध्ये हे युद्ध चालू असताना तो जखमी झाला आणि नंतर त्याला ट्रीटमेंट पण देण्यात आली. रिट्रीटेड म्हणजे परत तो ठीक पण झाला. संभाजी महाराज फॉलोड हिम. द पोर्तुगीज वेअर इन डीप ट्रबल. संभाजी महाराजांनी सतत त्याचा पाठपुरावा केला. तो गव्हर्नर जो होता त्याच्या सतत मागे लागले होते संभाजी महाराज आणि त्याच्यामुळे पोर्तुगीज जे होते ते खूप वैतागले होते. डीप ट्रबल मध्ये आले होते. खूप त्रास होत होता त्यांना. ऍट दिस टाइम संभाजी महाराज गॉट द न्यूज दॅट मुघल हॅड अटॅक साऊथ कोकण. त्याच वेळेला आता आपलं राज्य तर खूप मोठं होतं. इकडून अटॅक होत नाही तोपर्यंत इकडचा अटॅक इकडे युद्ध करावं तोपर्यंत दुसरीकडून हल्ला होत असे. तिकडे नीट करायला जावं तर परत तिसरीकडून हल्ला होत असते. तर हे सतत कॅम्पेन चालू असल्यामुळे संभाजी महाराजांना हे मध्येच सोडावे लागत असत कॅम्पेन. मग हे पोर्तुगीजांशी जेव्हा युद्ध चालू होतं त्याच वेळेला संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की साऊथ कोकणमध्ये मुघलांनी परत अटॅक केलेलं. तर त्यामुळे मग त्यांना काय करावं लागलं तर गोव्याचं जे विनिंग कॅम्पेन आहे म्हणजे ते जिंकणारच होते पण त्याच वेळेला त्यांना ते कॅम्पेन अर्ध्यावरती सोडून परत मुघलांशी लढा देण्यासाठी साऊथ कोकणला जावं लागलं. म्हणजे राजा तर एकच होते आणि आपला प्रदेश एवढा मोठा त्याच्यामुळे मग काय करावं लागत असे इकडची मोहीम अर्ध्यावर सोडली तिकडची अर्ध्यावर असं करून त्यांना म्हणजे आपलं राज्य चालवावं लागत असे. म्हणजे सगळीकडूनच अटॅक होत एवढं पराक्रम त्यांनी गाजवला होता संभाजी महाराजांनी. कसे हँडल करत असतील बघा. सगळीकडून हल्ले होत इकडचा हल्ला नाही संपत तोपर्यंत इकडचं नाही संपत तोपर्यंत इकडचं. तर एवढं मोठं राज्य सांभाळणं सोपी गोष्ट नव्हती शिवाजी महाराजांसाठी किंवा संभाजी महाराजांसाठी. द एंड ऑफ द आदिलशाही अँड कुतुबशाही. आदिती. Yes, teacher. Hello. हा The end of Adil Shahi and Qutub Shahi. Hello, teacher. हो येतं ऐकायला. The end of Adil Shahi and Qutub Shahi. Aurangzeb did not succeed in his campaign against the Marathas. Therefore, he suspended that campaign. Then he turned towards the kingdoms of Adil Shah and Qutub Shah and conquered them. The wealth and army of both the kingdoms was now acquired by the Mughals, and it made Aurangzeb even stronger. Then he concentrated all his might on defeating the Marathas. He attacked their territory from all sides. The Maratha army general Hambirrao Mohite got killed during an encounter with the Mughals army. Due to this blow, the military strength of Sambhaji Maharaj was weakened.
ओके, पुढचा एक नेक्स्ट पार्ट रीड कर. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ Okay. संभाजी महाराज. Administration of Sambhaji Maharaj. Even though Sambhaji Maharaj was busy fighting on various battle fronts, he did not ignore his administrative responsibilities. He continued the prompt justice and revenue system, which was a teacher, what is that? कॅरेक्टरिस्टिक. Characteristic of Chhatrapati Shivaji Maharaj's era. He severely punished the landlords who harassed common people and who rebelled against the Swaraj. He gave administrative powers of Maharani Yesubai. He gave her own stamp. He continued the legacy of Shivaji Maharaj's welfare policies. ओके. द एंड ऑफ आदिलशाही आणि कुतुबशाही. आता त्यांनी शेवटच कसा केला, आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवट कसा केला संभाजी महाराजांनी. औरंगजेब डिड नॉट सक्सीड इन हिज कॅम्पेन अगेन्स्ट द मराठाज. मराठ्यांच्या विरोधात जे कॅम्पेन उघडलं होतं औरंगजेबाने, त्याच्यामध्ये तो यशस्वीच होत नव्हता. म्हणजे तो खूप प्रयत्न करायचा पण यशस्वी होत नव्हता. त्यामुळे ही सस्पेंडेड दॅट कॅम्पेन. देन ही टर्न टुवर्ड्स द किंगडम ऑफ आदिलशाही अँड कुतुबशहा अँड कॉन्क्वर्ड देम. मराठ्यांच्या विरोधात तर त्याला शक्य नव्हतं जिंकणं. मग त्याने काय केलं, ते जी मोहीम आहे ती सस्पेंड केली, म्हणजे थांबवली मराठ्यांच्या विरोधातली. आणि त्याने काय केलं, त्याचं जे लक्ष आहे ते आदिलशहा आणि कुतुबशहाकडे वळवलं आणि त्यांना जिंकून घेतलं. आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवटच झाला. म्हणजे आदिलशहाला आणि कुतुबशहाला त्यांनी हरवलं औरंगजेबाने आणि त्यांचं जे राज्य आहे ते आपल्या राज्याला जोडून घेतलं. द वेल्थ अँड आर्मी बोथ द किंगडम्स वॉज नाऊ एक्वायर्ड बाय द मुघल्स अँड इट मेड औरंगजेब इव्हन स्ट्रॉंगर. आता आदिलशहा कुतुबशहाला जिंकून घेतलं, त्यामुळे त्यांची संपत्ती जी आहे ती, त्यांच्या राज्याची संपत्ती आणि सैन्य हे दोन्ही सुद्धा ह्याला मिळालं, औरंगजेबला मिळालं. आणि त्याच्यामुळे तो अजूनच आता स्ट्रॉंग झाला होता, अजून पॉवरफुल झाला होता. देन ही कॉन्सन्ट्रेटेड ऑल हिज माइट ऑन डिफिटिंग द मराठाज. त्याने कशी आयडिया केली बघा, मराठ्यांच्या विरोधात तर त्याला शक्य नव्हतं जिंकणं. मग त्याने काय केलं, आदिलशहा आणि कुतुबशहाला जिंकून घेतलं, त्यांचं सैन्य त्यांची संपत्ती सगळी घेतली आणि परत मराठ्यांवरती त्याने स्वारी केली. त्यांनी आपलं लक्ष मराठ्यांना हरवण्याकडे वळवलं. ही अटॅक देअर टेरिटरी फ्रॉम ऑल साइड्स. सगळीकडून आपल्यावरती त्याने हल्ला केला. द मराठा आर्मी जनरल हंबीराव मोहिते गॉट किल्ड ड्युरिंग द एन्काउंटर विथ द मध्ये हल्ला केला होता मुघलांनी. टू दिस ब्लो लष्करी जी शक्ती होती, आपली पॉवर जी होती ती कमी झाली होती. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ संभाजी महाराज. आता हे सगळं युद्धाविषयी आपण मोहिमा कशा होत्या, सिरीच्या विरोधात किंवा मग पोर्तुगीजांच्या विरोधात. तसंच मग ते ऍडमिनिस्ट्रेशन पण आपल्याला पाहायचंय, म्हणजे ते राज्याचा राज्यकारभार कसा पहा, युद्ध कसं करत हे तर आपण पाहिलं, मोहिमा कशा चालत, त्यांच्या युद्धामध्ये कसा पराक्रम गाजवला त्यांनी. पण ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, म्हणजे राज्य चालवायचं जे प्रशासन जे आहे, जनतेची काळजी घेणं किंवा हे सगळं, तर ते कसं करत. इवन दो संभाजी महाराज वॉज बिझी फायटिंग विथ ऑन व्हेरियस बॅटल फ्रंट्स, ही डिड नॉट इग्नोर हिज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे युद्ध सगळीकडून चालू असताना त्यांना आपलं राज्य सुद्धा सांभाळायचं होतं, तिथल्या जनतेच्या सुद्धा जबाबदाऱ्या होत्या त्यांच्यावरती, प्रशासन सांभाळायचं होतं. मग ते दुर्लक्ष करून चालणार होतं. तर मग हे सगळे युद्ध चालू असताना सुद्धा
ते इग्नोर नव्हते करत, त्यांच्या जबाबदारी कधी त्यांनी दुर्लक्ष नाही केलं त्याच्याकडे. ही कंटिन्यूड द प्रॉम्प्ट जस्टिस अँड रेव्हेन्यू सिस्टीम. शिवाजी महाराजांनी जो न्यायनिवाडा आणि महसूल हे जी व्यवस्था चालू केली होती, महसूल व्यवस्था, लोकांकडून महसूल गोळा करायचा आणि योग्य न्याय द्यायचा, तर हे सुद्धा त्यांनी कंटिन्यू केलं. विच वॉज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इरा. शिवाजी महाराजांच्या काळातले ह्या दोन गोष्टी होत्या, प्रॉम्प्ट जस्टिस आणि रेव्हेन्यू सिस्टीम. त्या त्यांनी, हे जे वैशिष्ट्य होते, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे शिवाजी महाराजांच्या इरामधले ते वैशिष्ट्य होते, ते त्यांनी कंटिन्यू ठेवले पुढे. त्यांचे जे रूल्स होते शिवाजी महाराजांनी, तेच त्यांनी पुढे कंटिन्यू केले. ही सिव्हिअरली पनिश द लँडलॉर्ड्स हू हॅरॅस्ड कॉमन पीपल अँड हू रिबेल्ड अगेन्स्ट द स्वराज. ते खूप म्हणजे पनिश करत लोकांना, जे लोकांना त्रास देत, कॉमन पीपलला जे त्रास देत, किंवा लँडलॉर्ड्स असतील म्हणजे जमिनीचे अधिकारी असतील, म्हणजे सरपंच किंवा हे, त्यांच्याकडे खूप जमिनी असत त्यावेळेला, आणि कॉमन माणूस काय असे त्यांच्या तिथे काम करत असे. म्हणजे लॉर्ड जे होते, ज्यांच्या मालकीच्या जमिनी होते, जे मालक होते त्याचे, त्यांनी जर त्रास दिला सामान्य जनतेला, तर ते सिव्हिअरली पनिश करत, म्हणजे खूप त्यांना पनिशमेंट देत, शिक्षा देत. आणि जे पीपल हु रिबेल्ड अगेन्स्ट द स्वराज, आणि जे स्वराज्याच्या विरोधात बंड करत, त्यांना सुद्धा ते पनिशमेंट देत. ही गेव ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स टू महाराणी येसुबाई. त्यांची जी वाईफ होती येसुबाई, त्यांना त्यांनी सगळ्या पॉवर्स दिल्या होत्या, प्रशासनाच्या पॉवर्स त्यांनी येसुबाईला दिल्या होत्या. ही गेव हर ओन स्टॅम्प. म्हणजे तिच्या स्वतःच्या नावाचा किंवा इमेज, बघा तुम्ही, स्टॅम्प जो असतो, आपला शिक्का जो असतो, त्याच्यावरती राजे महाराजांचे फोटो असत, किंवा आता सुद्धा जी नाणी असतात, कॉइन्स असतात, त्याच्यावरती सुद्धा राजांचे फोटो असत. तसं स्वतःच्या राज्याचा जो स्टॅम्प होता, शिक्का, त्याच्यावरती त्यांनी महाराणी येसुबाईचं चित्र असेल किंवा मग त्यांचं नाव असेल, हस्ताक्षर असेल त्यांचं, साईन, तर ते त्यांनी स्वतःच बनवून दिलं होतं त्यांच्या पत्नीचं. ही कंटिन्यूड द लिगेसी ऑफ शिवाजी महाराज वेलफेअर पॉलिसी. त्यांनी सगळे शिवाजी महाराजांचे जे धोरणं होते, ते सगळे समाजाच्या कल्याणाचे, वेलफेअर म्हणजे कल्याणासाठीचे, जे लोकांच्या चांगल्यासाठी, भल्यासाठीच्या ज्या धोरण होते सगळे, ते शिवाजी महाराजांचे त्यांनी ते पुढे तसेच कंटिन्यू केले होते. ओके, अंडरस्टूड? व्हॉइस इज ब्रेकिंग. व्हॉइस ब्रेक होत होता, समजलं का नाही मग? दीपिका अंडरस्टँड, पण अनघा, महिका, समजलंय का? परत एकदा सांगायचं पॅराग्राफ. तर आपण संभाजी महाराजांचं प्रशासन बघत होतो. तर युद्ध वगैरे तर त्यांना करावंच लागत होतं, परकीय आक्रमणांना सामोरं जावंच लागत होतं, पण त्याचबरोबर आपल्या जनतेची काळजी ते कशी घेत. तर त्यांनी जे शिवाजी महाराजांचे जे सिस्टीम होत्या, जस्टिस आणि रेव्हेन्यू सिस्टीम, न्याय निवाडा आणि महसूल व्यवस्था, हे जे शिवाजी महाराज जे या गोष्टी करत, त्याच कंटिन्यू ठेवल्या होत्या त्यांनी. आणि त्याच सोबत जे जमिनीचे मालक होते आणि जे कॉमन लोकांना त्रास देत किंवा मग स्वराज्याच्या विरोधात बंड करत, त्या लोकांना ते पनिशमेंट देत. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे जे पण काही लेगसीज होत्या, म्हणजे वेलफेअर पॉलिसीज होत्या, म्हणजे लोकांच्या भल्यासाठी जे धोरणं शिवाजी महाराजांनी आखून ठेवली होती, जी बनवून ठेवली होती, शिवाजी महाराजांचे जे जे काही गोष्टी होत्या, त्या त्यांनी कंटिन्यू केल्या होत्या पुढे. ओके, तर आपण काय काय पाहिलं? तर शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज याच्यावरती आले, ते राजा झाले.
त्याच्यानंतर औरंगजेबाचे कसे कसे आक्रमण होत गेले आपल्यावरती. त्याच्यानंतर औरंगजेब ह्यांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांचा. त्याच्यानंतर हे जे कॅम्पेन आहे, हे सगळे कॅम्पेन कसे होत गेले. मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स संभाजी महाराजांपासून स्टार्ट झालं आणि ते कम्प्लीट 27 वर्ष चालले, 27 इयर्स. मग ते जे संभाजी महाराज होते ते कसे ब्रेव्ह होते, एका फ्रेंच ट्रॅव्हलरने त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. मग संभाजी महाराजांचा ते जेव्हा राजा झाले छत्रपती, त्याच्यानंतर हे जे औरंगजेबाचं जे आक्रमण आहे ते जास्तीत जास्त म्हणजे वाढत गेलं, आक्रमण त्यांची वाढत गेले, कारण त्याला पूर्ण मराठा हे जे पॉवर आहे ती आपल्या ताब्यात घ्यायची होती. पण ते सगळं शक्य नव्हतं. त्याचं जे स्वप्न आहे ते संभाजी महाराजांनी धुळीला मिळवलं होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी संभाजी महाराज जोपर्यंत मी त्यांना हरवत नाही संभाजी महाराजाला, तोपर्यंत टर्बन म्हणजे त्याची पगडी घालणार नाही असं त्यांनी वचन घेतलं होतं, निश्चय केला होता. त्याच्यानंतर सिद्धीच्या विरोधात कॅम्पेन चालू असताना त्यांचं ते दंडराजपुरी फोर्टला त्यांनी वेढा वगैरे दिला होता सिद्धीच्या. पण त्याच नंतर इकडून आक्रमण झालं मुघलांचं, त्याच्यामुळे त्यांना ती मोहीम अर्ध्यावर सोडावी लागली. त्याच नंतर पोर्तुगीजांचं जे कॅम्पेन होतं, तर पोर्तुगीजांनी आपल्या किल्ल्यावर पोर्तुगीजांच्या किल्ल्याला आपण हल्ला केला, त्याचबरोबर पोर्तुगीजांनी आपल्या किल्ल्यावरती वेढा दिला होता. त्याच्यामध्ये येसाजी कंक यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला होता. त्याच्यानंतर पण काय झालं, मध्येच संभाजी महाराजांना समजलं की मुघलांचं आक्रमण झालेलं आहे साऊथ कडून, म्हणून ती मोहीम सुद्धा त्यांना अर्ध्यावरती सोडावी लागली. नाहीतर आपण त्या दोन्ही मोहिमा जिंकत होते शिवाजी महाराज, पण अर्ध्यावरती सोडावी लागली. त्याच्यानंतर औरंगजेबाने काय केलं, आधी मराठ्यांच्या विरोधात तर शक्य नव्हतं जिंकणं, मग त्याने आदिलशहा आणि कुतुबशहा यांना हरवलं. त्यांची सगळी संपत्ती आणि सैन्य आपल्या राज्याला त्याने जोडून घेतलं आणि आता परत मराठ्यांवरती आक्रमण केलं. आणि त्या आक्रमणामध्ये जनरल हंबीरराव मोहिते जे आहेत ते मारले गेले आणि त्याच्यामुळे आपली जी आर्मी आहे ती थोडी थोडी नंतर वीक होऊ लागली. त्याच्यानंतर संभाजी महाराज ऍडमिनिस्ट्रेशन कसं करत होते, म्हणजे शिवाजी महाराजांचे ज्या लेगेसीज आहेत, ज्या ह्या ज्या सगळ्या प्रॉम्प्ट जस्टिस किंवा रेव्हेन्यू सिस्टीम, हे सगळे त्यांचे जे रूल्स आहेत, धोरणं आहेत, पॉलिसीज, त्या पुढे त्यांनी कंटिन्यू फॉलो केल्या होत्या शिवाजी महाराजांच्या. आणि लोकांच्या कल्याणासाठी, कॉमन लोकांना त्रास द्यायचा नाही किंवा स्वराज्याच्या विरोधात बंड करायचं नाही, तर अशा लोकांना ते पनिशमेंट देत. आता नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहूयात. ओके, बाय एव्हरीवन.